नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अतिशय टेस्टी अशी सुरमई फ्राय बनवणार आहोत। मैत्रिणींनो, हे सुरमई फ्राय अतिशय टेस्टी लागतात आणि तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। मी गॅरंटी देते तुम्ही पुन्हा माझ्याच पद्धतीने बनवून बघणार। तर त्यासाठी या ठिकाणी बघा, माझ्याकडे जाड रवा होता, मी त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलं। यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे, साधारणतः 1 वाटी। त्यानंतर आपण यामध्ये हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि बाजूला ठेवणार आहोत। त्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यात मिरच्या, लसूण आणि अद्रकचे काही तुकडे घालून घेतले होते। त्यानंतर यामध्ये आपण हळद आणि कोथिंबीर घालायची आहे आणि आता याची आपण बारीक ठेचा करून घ्यायचा आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपण पुन्हा याला बारीक करून घेणार आहोत आणि त्यानंतर फिश स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये आपण हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत। यामध्ये लिंबूसुद्धा पिळायचा आहे। या ठिकाणी मी अर्धा लिंबू पिळलेला आहे आणि आपल्या फिशला व्यवस्थित ह्या मसाल्याची कोटिंग करून घ्यायची आहे। या ठिकाणी बघा, प्रत्येक पीसला व्यवस्थित या मसाल्याची कोटिंग झाली पाहिजे। आणि आता कोटिंग झाल्यानंतर आपण यावरती जो ठेचा बनवला होता तो लावून घ्यायचा आहे। फिशच्या अगदी सगळीकडून आपण हा ठेचा व्यवस्थित लावायचा आहे। प्रत्येक फिशला हा ठेचा लागलाच पाहिजे, ठीक आहे। तर बघा, आता फिशला आपण ठेच्याची कोटिंग करून घेतलेली आहे आणि हे सुरमई फ्राय अगदीच 5 ते 10 मिनिटात तयार होतात। त्यामुळे तुम्हाला जर अगदी पटकन फिश खायची इच्छा होत असेल तर तुम्ही अशा प्रकारे फ्राय करून फिश बनवू शकतात। तर त्यासाठी कोटिंग करून झाल्यानंतर बस आता आपण आता ह्या रव्याचं जे आपण वरच्या कोटिंगसाठी बॅटर बनवलं होतं, ओके, त्यामध्ये आपण आता यांना डिप करून घ्यायचं आहे। फिशच्या चौघी बाजूनी व्यवस्थित रव्याची कोटिंग करायची आहे आणि आपण ठेचा लावल्यामुळे आणि त्या मसाल्यामध्ये डीप केल्यामुळे, तुम्हाला माहिती आहे, मीठ घातल्यामुळे फिशसुद्धा ऑस्मोसिस करून फिशवरती पाण्याची लेअर येते, जेणेकरून आता यावरती रव्याची अगदी व्यवस्थित कोटिंग होईल। तर त्यानंतर आपण तव्यावरती तेल घालून घेणार आहोत। तेल बघा, अगदी छान गरम होऊ द्यायचं आहे आणि या गरम तेलामध्ये आपण आपले जे सुरमईचे पीसेस आहेत ते रव्यामध्ये कोटिंग करून पटापट त्यांना तव्यावरती असा गोल व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहेत, जेणेकरून जास्त सुरमईचे पीसेस तव्यावरती मावतील। आता या ठिकाणी बघा, आता तुम्ही कलर बघू शकतात, पीसेसचा कलर गोल्डन झालेला आहे। आपण यांना व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, पलटी करून घ्यायचे, जेणेकरून सगळ्या बाजू व्यवस्थित फ्राय होतील आणि यांच्या अपसाईड आणि बॉटम साईड झाल्यानंतर आपण यांची साईडवाली जी बाजू आहे बघा, तीसुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत आणि यांना आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता ह्या फिशसाठी मला सेकंड टाईम परत तव्यावरती असेच पीसेस कोटिंग करून ठेवायला लागत आहेत, कारण फिशचं जे प्रमाण होतं ते जास्त होतं। तर आता या ठिकाणी हे सुद्धा फिश मी तशाच प्रकारे व्यवस्थित फ्राय करून घेतलेत। अगदी कुरकुरीत कोटिंग होते आणि खूप टेस्टी लागतात हे फिश। तर आता आपण यांना सर्व करूया आणि यांचा आस्वाद घेऊया। रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा
व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.